नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडॅट्रिशियन. आज आपण बोलणार आहे न्यूबॉर्न न्यूरो डेव्हलपमेंटबद्दल. म्हणजे काय असतं? ही एक प्रोसेस असते ज्याच्यामध्ये बाळाचं ब्रेन आणि नर्वस सिस्टीम याची वाढ होत असते, त्याचबरोबर त्याचा विकास होत असतो. तर ह्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या वयाच्या काही 5 वर्षापर्यंत काही होत असतात. पण त्यातल्या पहिला 2 वर्ष जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. कारण या पहिल्या 2 वर्षामध्ये बाळ सगळं करायला शिकत असतं. बाळ जन्माला येतं तेव्हा 2.5 किलोचं असतं. आपली अपेक्षा असते की ते वर्षाला 10 किलोचं व्हायला पाहिजे, त्याचसोबत ते चालायला पण पाहिजे, ते एक शब्द बोलायला पाहिजे. जेव्हा आपण एवढी रॅपिड ग्रोथ त्या बाळामध्ये अपेक्षित करत असतो, त्यावेळी आपल्याला त्या बाळाला त्या पद्धतीने विकासासाठी त्याला सपोर्ट पण करायला लागतो. आता हे जे न्यूरो डेव्हलपमेंटमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण वाढीचे टप्पे छोटे छोटे बघत असतो. यामध्ये काय असतं तर ढोबळ हालचाली असतात, त्याचबरोबर त्याचं शिक्षण असतं, त्याचं समज असते, त्याचं लर्निंग असतं. तर ह्याचा जो सगळा काही बेस आहे, हा पहिला बेस ह्या 2 वर्षामध्ये असतो आणि ह्यालाच आपण न्यूरो डेव्हलपमेंट असं म्हणतो. धन्यवाद.